जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, खैरे साहेबांनी आपल्याला दंडावर घातला. मला माझ्या शस्त्रक्रियेनंतर दंडावर घालता येत नाही, नाहीतर मी तुम्हाला दंडावर घातला असता. आजची सभा ठीक आहे. आजची सभा ही अभूतपूर्व आहे आणि विरोधकांना हे मान्य करावंच लागेल. अंबादास, तुम्ही सत्ताधाऱ्यांना जे आव्हान दिलेलं आहे ते आव्हान त्यांना काय पेलेलं असं मला वाटत नाही, कारण त्यांच्याकडे सत्तेची मस्ती आहे, पैशाची मस्ती आहे, पण माझ्याकडे निष्ठेची शक्ती आहे. आणि खरंच सुभाष, तुम्ही जे बोललात, मला देखील 1988च्या शिवसेना प्रमुखांच्या सभेची आठवण आली. आज आपल्या शिवसेनेची पुन्हा नव्याने मी सुरुवात करतोय. ज्यांना ज्यांना दिलं त्यांनी खाल्लं, माजले आणि गद्दार झाले. चला नवीन सुरुवात करूया आपण. काय बिघडलेलं नाहीये. बघा, कितीतरी नवीन चेहरे आपल्याकडे आलेले आहेत. मी आजचा पेपर मुंबईतलं त्याचं एक कटिंग आणले. त्याच्यामध्ये आपले रावसाहेब दानवे, पडलेले खासदार, म्हणजे पडले तरी मस्ती नाही उतरत. त्यांचं एक वक्तव्य आहे. त्याने असं म्हटलं की त्यांच्या ताटात सगळे पक्ष जेवून गेलेत. अहो दानवे साहेब, हे जर का खरं असेल तर आता तुम्ही आमच्या पाण्यातलं उष्ट खरकट का खाताय? सगळ्यांच्या पाण्यातलं का खावं लागतंय तुम्हाला? स्वतःच्या ताकदीवरती अजून तुमचं पोट का नाही भरत आहे? का अजूनही खाल्ल्यानंतर तुम्हाला काय भस्म्या रोग झालाय का, की किती खाल्लं तरी काय भूकच भागत नाही? किती खायचं? खैरे साहेबांनी आपले विचार मांडले. सुभाष पाटील बोलत होते. अंबादास यांनी आपण केलेली कामं तुम्हाला सांगितली. आणि सत्ताधाऱ्यांचं मी वस्त्रहरण हा शब्द त्यांच्याबाबत चुकीचा आहे, कारण त्यांनी लाज लज्जा सोडलेली आहे. पण मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. मला तर धक्का बसला आश्चर्याचा आणि वाईटही वाटलं की मी मुख्यमंत्री असताना जी जी कामं इकडे सुरू केली होती ती कामं अजूनही झालेली नाही आहेत. 365 दिवसामध्ये फक्त 44 दिवस पाणी येते घरी. काय संभाजीनगरमध्ये माणसं राहतात की नाही? आणि जर संभाजीनगरमध्ये माणसं राहत आहेत तर त्या माणसांच्या अंगामध्ये काही चीड, राग, द्वेष, उद्वेग काय आहे की नाही? अरे आपलं सरकार या गद्दारांनी पाडलं नसतं तर आज मी तुम्हाला रोज पाणी देऊन दाखवलं असतं. मी काय केलं होतं काय नाही हे माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त माहिती आहे. पाण्याच्या योजनेसाठी मी नुसते पैसे मंजूर नव्हते केले. जेव्हा मला कळलं
की संभाजीनगर महापालिकेकडे पैसे नाही आहेत, मी ती योजना सरकारच्या खात्यात टाकली होती आणि सरकारकडनं तो मी खर्च करून ती तुम्हाला मी योजना पूर्ण करून देणार होतो. भूमिपूजन केलं होतं. मुख्यमंत्री म्हणून मी एक दोनदा ती पाहणी करायला आलो होतो. सगळं काही करत होतो. आणि विशेष म्हणजे मला एका गोष्टीचं शल्य नक्की आहे. ज्या संभाजीनगरवरती शिवसेना प्रमुखांचं अलोट प्रेम, त्या संभाजीनगरमध्ये त्यांच्या शिवसेनेचा लोकसभेत आणि विधानसभेत पराभव झाला, हे शल्य त्यांना सुद्धा लागले, मला सुद्धा लागले. तुम्हाला लागले की नाही मला माहिती नाही. एक नातं आपलं आणि संभाजीनगरचं शिवसेना प्रमुख मानत होते तेच नातं मी मानतोय. आणि त्याच नात्याच्या हक्काने आणि अधिकाराने मी इथे आलोय. मला इथे तुमचं प्रेम दिसतंय. कारण प्रेम नसतं तर हे मैदान आज माझ्याकडे काही नसताना भरलंच नसतं. आणि ही कोणीही पैसे देऊन आणलेली माणसं नाहीयेत. एक सुद्धा माणूस पैसे देऊन आणला असेल तर हात वर करून सांगा. टीव्ही वाल्यानं जा आणि त्याची मुलाखत घ्या. पण एवढी गर्दी जमल्यानंतर ही पैशाची मस्ती जर निवडणूक फिरवणार असेल तर मग मात्र अस्तित्व, जेव्हा आम्हाला विचारलं जातं की तुमच्या अस्तित्वाची लढाई आहे का, आमच्या अस्तित्वाची काळजी करू नका, आम्ही आहोत ते असे आहोत. पण आपल्या वाट्याला कसं आयुष्य आलं पाहिजे त्याचं ते निश्चित करणारी ही निवडणूक आहे. अस्तित्वाची लढाई आमच्या नाहीये, ही तुमच्या आयुष्याची लढाई आहे, ज्याच्यासाठी आम्ही लढतो आहोत. म्हणजे मला खरं आश्चर्य वाटलं की येताना मी होर्डिंग बघत होतो. किती निर्लज्ज लोक असतात. संपूर्ण यांचं डबल ट्रिपल इंजिन लागलेलं आहे. इकडे इंजिन तिकडे इंजिन. मध्ये प्रशासकाचा कारभार म्हणजे इंजिन यांचंच होतं. तरी देखील मेवा भाऊ गती विनाशाची, विनाशच चाललंय. विकास कुठे आहे? विनाशाकडे चाललोय आपण. त्याच्यानंतर अजित पवार, वेळ बदलायची. अरे परत पक्ष बदलताय की काय? आणि त्याच्या खाली बाकी गद्दाराचं सोडून द्या, त्यांना काय कळलेलंच नाही कारभार. पण अजित पवारांच्या होर्डिंगवरती एक वाक्य वाचलं, संभाजीनगर आम्ही नशामुक्त करू. अहो तुम्हाला सत्तेची एवढी नशा चढले की आज सरकार तुमचं असताना तुम्ही संभाजीनगर नशामुक्त करू शकत नाही. महापालिका जर काय लोकांनी तुमच्या हातात दिली तर महापालिकेच्या माध्यमातून तुम्ही हे शहर नशामुक्त कराल. आणि प्यायला पाणी मिळत नाहीये, दारूचे परवाने पटपट मिळत आहेत. आणि ते सुद्धा कोणाला? दारू तुम्हाला संभाजीनगरकरांना दारू पाजण्यासाठी परवाने द्यायला सरकारला जमतंय, पण पाणी द्यायला नाही जमत. हे सगळे खोटारडी लोक. म्हणजे काय झालंय की शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाची युती होती, जरूर होती. आणि दानवे, रावसाहेब दानवेंना मला सांगायचंय की आम्ही तुमच्या ताटात जेवलेलो नाही. तुम्हाला शिवसेना प्रमुखांनी 2 घास भरवले नसते तर आज कुपोषणाने तुमचा राजकारणात मृत्यू झाला असता. शिवसेना प्रमुखांनी तुम्हाला जगवलेलं आहे. या संभाजीनगरचं नामकरण अभिमानाने सांगेन की मी केलेलं आहे. शिवसेना प्रमुखांचा तो आदेश होता. आणि त्या मंत्रिमंडळाची ती माझी शेवटची बैठक होती. त्याच्यात औरंगाबादचं संभाजीनगर, होय, यांनी एक चांगलं केलं. छत्रपती लावायलाच पाहिजे होतं, छत्रपती संभाजीनगर केलं. कोणतं श्रेय तुम्ही घेताय? कसलं श्रेय घेताय? आम्ही जर का संभाजीनगर केलं नसतं तर तुमच्यामध्ये म्हणजे भाजपमध्ये हिंमत नव्हती. आणि मग भाजपमध्ये जर का हिंमत असेल तर त्यांनी जसं अहमदाबादचं अहिल्यानगर केलेलं आहे तसं मग त्यांनी अहमदाबादचं कर्णावती करून दाखवावं. जा करा. आज त्यांना मी आव्हान देतोय. अमित शहा त्यांचाच मतदारसंघ आहे ना. आमच्या अंगावर आता हिंदुत्व हिंदुत्व करून मग पहिले तुमच्या मतदारसंघ ज्या अहमदाबादमधून निवडून येतात त्याचं नामांतर करून दाखवतो मी. का नाही करत? मग स्वतःचं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याच्या घरात आग लावायची.
तो जो काय भारतीय जनता पक्ष होता तो आता गेलेला आहे. मी कालच्या माझ्या नाशिकच्या सभेत मी आणि राज एकत्र होतो आणि आज तुम्हाला सांगतो आपल्या विजयाच्या सभेत मी राजला बरोबर घेऊन येईन. कारण एक नवीन सुरुवात आपल्याला करायची. नाशिकमध्ये सुद्धा तेच, मुंबईमध्ये सुद्धा तेच, संभाजीनगरमध्ये सुद्धा तेच, सोलापूरमध्ये तेच, कल्याण डोंबिवलीमध्ये तेच. अहो जगातला मोठा पक्ष आणि त्यांच्याकडे उमेदवार द्यायला माणसं नाहीत. मग ह्याचं उचल, त्याचं उचल, त्याचं उचल. बरं सगळ्यात कहर म्हणजे एक डोक्यात तिडी काढणारी बातमी मी आज वाचली, तुम्ही सुद्धा वाचली असेल. गेल्या 1-1.5 वर्षापूर्वी बदलापूरमध्ये एक दुर्घटना घडली होती, माहिती ना तुम्हाला, चिमुकलीवरती अत्याचार झालेला. आणि त्याच्यामध्ये अक्षय शिंदे या माणसाला पकडलं होतं. पकडल्यानंतर अशी एक अपेक्षा होती की जलद न्यायालयामध्ये ती केस चालेल, त्याच्यावरती आरोप सिद्ध होतील आणि त्याला फासावर लटकवलं जाईल. पण अचानकपणे त्याचा एन्काउंटर केला गेला. आणि तो एन्काउंटर केल्या गेल्यानंतर प्रश्न हाच पडला की त्याच्याबरोबरचे जे सहआरोपी आहेत, तुषार आपटे, आणखीन एक माणूस, माहिती अशी तेव्हा मिळाली होती की हे संघाचे कार्यकर्ते आहेत. खरे खोटं मला माहिती नाही. आणि तो अक्षय शिंदे तोंड उघडेल, त्यांनी तोंड उघडू नये म्हणून याला गोळी घातली की काय, असा एक संशय व्यक्त केला गेला होता. मग पुढे तुषार आपटेंचं काय झालं काहीच कळलं नाही. अटक झाली नाही झाली काहीच माहिती नाही. पण आज अचानक अशी बातमी आली की बदलापूरमध्ये भाजपने तिकडे चांगले नगरसेवक निवडून आले, म्हणजे तिकडे मिंदेचा सफाया केला आणि तुषार आपटे या विकृताला स्वीकृत नगरसेवक केला. हे यांचं हिंदुत्व. आम्हाला हिंदुत्व शिकवत आहे. मुलीवरती अत्याचार करणारा सहआरोपी तो केवळ तुमचं त्यांनी नगरसेवक निवडून आणण्यात मदत केली हे वरती तोंड करून सांगतायत की त्यांनी आमचे नगरसेवक निवडून आणायला मदत केली म्हणून आम्ही त्याला स्वीकृत सदस्य केलं. विकृत माणसाला तुम्ही स्वीकृत करता म्हणजे तुम्हाला विकृती चालते. हे तुमचं हिंदुत्व आहे. मी मुख्यमंत्री असताना आणखीन एक दुर्घटना घडली होती पालघरमध्ये, आठवतं ना तुम्हाला? 2 साधूंची हत्या झाली होती. दुर्दैवी घटना होती. ताबडतोब पोलीस कारवाई करून जवळपास 100-125 लोकांना आपण अटक केली होती. कोणालाही सोडला नव्हता. पण जणू काय त्याच्यामध्ये उद्धव ठाकरेंनी काय केलं, उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडलं अशी जी बोंब मारली होती याच मेवा भाऊनी. आणि त्याच हत्याकांडामध्ये जो आरोप म्हणजे जो आरोपी आहे, ज्याच्यावरती आरोप केले गेले होते, त्यालाच भाजपने पक्षात प्रवेश दिला होता. हे यांचं हिंदुत्व. म्हणजे एक तर तुम्ही आरोप करताय ते खोटे आहेत, नाहीतर तुम्हाला कोणी चालतंय, भ्रष्टाचारी पण चालतायत, बलात्कारी पण चालतायत, खुनी पण चालतायत. म्हणजे जो एक भाजप होता राष्ट्र प्रथम, तो भाजप मेला आणि भ्रष्टाचार प्रथम, गुंड प्रथम, बलात्कारी प्रथम हे आता भाजपचं नवीन घोषवाक्य झालेलं आहे. हे मान्य तुम्हाला? हा पक्ष आपल्यावरती महाराष्ट्राची संस्कृती रसातळाला नेतोय, पक्ष फोडतोय, चिन्ह चोरतोय, केलेली कामं चोरतोय. म्हणजे मला एक गोष्ट आवडली, मुद्दामून मी ती बातमी कट करून घेऊन आलेलो आहे. जयंत पाटील जे आपले आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे, त्यांनी सांगलीमध्ये का कुठे एक भाषणात चांगलं बोलले. कारण झालंय की आता भाजपचे जे काही निष्ठावंत म्हणून शिल्लक राहिलेत त्यांची अवस्था फार वाईट आहे. भाजपमध्ये फार वाईट आहे. म्हणजे जे सगळे माखलेले लोक आहेत कशा कशाने त्यांना भाजपात घेतलं जातंय, त्यांना आंघोळ घालायचं काम निष्ठावंतांना करावं लागतंय. सगळं त्यांचं धुवून पुसून साफ करायचं आणि डोक्यावर घेऊन मिरवायचं, हे निष्ठावंतांचं काम राहिले. म्हणजे निष्ठावंतांच्या खांद्यावर उपऱ्यांचे ओझे. तो पिंजरा पिक्चर होता ना, त्याच्यात कोणाच्या खांद्यावर कोणाचे ओझे. आणि त्यातलाच एक डायलॉग काल जयंत पाटलांनी मारलाय की भाजप म्हणजे कसा होता, नीतिमत्ता, साधन, सुचिता. 2014 साली यांच्या मोठमोठ्या जाहिराती होत्या, कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा.
आहे ना, आठवतंय का? आता त्यांनाच विचारा कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा. कारण आम्ही तुमच्या सोबत होतो हिंदुत्वासाठी, पण आजचं तुमचं हे थोतांड आहे हे आम्हाला मान्य नाहीये. आणि तुम्ही तुमचं जे एक वेगळेपण होतं ते वेगळेपण तुम्ही गमावलंय. आणि म्हणून जयंत पाटील काल जे बोलले की ये बंद करने आए थे तवायफों के कोठे, मगर सिक्कों की खनक सुनकर खुद ही मुजरा कर बैठे. म्हणजे कोठे बंद करायला आलेले पण नाण्यांचा खणखणाट ऐकला आणि स्वतःच मुजरा करायला लागले. जाऊ तिथे खाऊ. आणि आंबारस तुम्ही आज जे भाषण केले, तुम्ही जे भाषण केले ते भाषण केल्यानंतर जरा मेवा भाऊकडे कोणाला तरी पाठवा 1000 रुपये आणायला, 2000 रुपये आणायला. कारण त्यांनी मला आव्हान दिले की उद्धव ठाकरेंनी विकासावर बोलून दाखवावं. मग आंबारस जे काय बोलले ते विकासाचं नाही बोलले तर कसलं बोलले. आणि या ज्या काही गोष्टी त्यांनी सांगितल्या त्याच्यामध्ये पाण्याचं तर संपूर्ण वाट त्यांनी लावले. जी पाणी योजना आम्ही आणली होती ही विकासाची होती की नव्हती. गुंठेवारीचा प्रश्न आपण सोडवला, हा विकासाचा होता की नव्हता. तिकडे जी काही MIDC आणले 5 स्टार, ती विकासासाठी होती की नव्हती. शाळेच्या दर्जामध्ये सुधार केला होता, रस्ते सुधारले होते, कचऱ्याचा प्रश्न सोडवला होता, अनेक गोष्टी केल्या होत्या. या विकासाच्या होत्या की नव्हत्या. पण 2000 रुपये तुम्ही मला माझ्या विकासाच्या भाषणावरती बक्षीस लावण्यापेक्षा माझ्या शेतकऱ्याला जो तुम्ही त्यांची थट्टा करताय 1 रुपयामध्ये पीक विमा, 6 रुपयामध्ये, 5 रुपयामध्ये जा, त्याचं पहिलं देणं आहे ते देणं तुम्ही द्या. आजच मला कोणीतरी सांगितले की आता फोन पे त्याच्यावरती 2,000 रुपये वाटायला सुरुवात झाली. निवडणूक आयोगाने आणि पोलीस कमिशनरने याच्यात लक्ष घालायला पाहिजे. जर ते सच्चे असतील तर का ते पण तिकडे जाऊन जर का मुजरा मारत असतील तर मग त्यांच्याकडनं नाही तर कोणाकडनं अपेक्षा करायची. सगळा कारभार जर का तुम्ही पैशाने विकत घेणार असाल, म्हणजे ही पहिली निवडणूक अशी बघितली की जिकडे विरोधी पक्षाकडनं कोणी उमेदवार शिल्लकच राहू नये, तो त्यांनी मागे घेतली पाहिजे उमेदवारी. आणि माझा उमेदवार हा बिनविरोध आला पाहिजे म्हणून दमदाटे आणि पैशाचं आमिष दाखवलं जाते. पण मला माझ्या सगळ्या उमेदवारांचे इकडे जालनाचे सुद्धा उमेदवार आले, सगळ्यांचा अभिमान आहे. तुम्ही निष्ठेने लढाईला उभे राहिलेला आहात. आणि महाराष्ट्र हा नेहमी लढवय्याला साथ देत असतो, गद्दाराला साथ देत नाही. आम्ही लढतो आहोत, आम्ही तुमच्यासाठी लढतो आहोत. पण अधिकाराची मस्ती घेऊन हे निवडणुकीतनं उमेदवाराला माघार घ्यायला लावतायत. अरे जाल कुठे तुम्ही. कारण सगळीकडे जर का तुम्ही पैशाची आणि सत्तेची मस्ती दाखवायला लागलात तर बंगालमध्ये जे चाललंय, ममता बॅनर्जी जे रस्त्यावरती उतरल्या तसा महाराष्ट्र रस्त्यावरती उतरल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही विरोधी पक्षांवरती ईडी, इन्कम टॅक्स आणि CBIचे धाडी टाकताय. आणि तुमचे सगळे जे बगल बच्चे आहेत, चेले चपाटे आहेत, गुन्हे केले तरी त्यांना कसली काही परवाच पडलेली नाहीये. सरळ भाजपात जात आहेत आणि भाजपवाले सुद्धा आंघोळ घालून त्यांना स्वच्छ करून टाकतायत. एवढ्यावरती थांबत नाही प्रकरण. अजित पवार तोंड मोठं करून सांगतायत की ज्या लोकांनी त्यांच्यावरती 70,000 कोटी रुपयांचा घोटाळ्यांचा आरोप केला होता ते आज माझ्याबरोबर म्हणजे अजित पवारांबरोबर सत्तेमध्ये बसलेले आहेत. अजित पवार माझ्याही बरोबर सत्तेत होते. पण विशेष म्हणजे ज्या देवेंद्र फडणवीसांनी 70,000 कोटी रुपयांचा घोटाळ्याचा आरोप अजित पवारांवरती केला होता, त्यांच्या मांडीला मांडी लावून दोघं जण एकमेक बसू कसे शकतात. बरं, याबद्दल जर का देवेंद्र फडणवीसांना विचारलं तर देवेंद्र फडणवीस उत्तर द्यायला मस्त आहेत. त्यांची केस चालू आहे. अहो तुम्ही चालू आहात, केस तर चालू आहे माहिती आहे. पण ढीगभर पुरावे, गाडीभर पुरावे तुम्हीच घेऊन गेला होतात ना. अजित पवारांवरती आरोप तुम्ही केले, केस कोणाच्या सांगण्यावरनं घेतली गेली, चौकशी कोणी लावली. ढीगभर पुरावे, गाडीभर पुरावे तुम्ही घेऊन गेला होतात ना.
मग जर ढीगभर पुरावे तुम्ही घेऊन गेला होतात आणि आज तुम्ही त्यांना उपमुख्यमंत्री केले, तर आता ते पुरावे काय जाळावे? काय करायचं पुराव्याचं? मग दोन पैकी एक गोष्ट देवेंद्र फडणवीसांनी केली पाहिजे. एक तर पुरावे तुम्ही दिलेत, त्या पुराव्यामध्ये तथ्य आणि सत्य असेल तर केसचा निकाल लागेपर्यंत अजित पवारांना मंत्रिपदावरून काढलं पाहिजे. आणि जर का पुरावे खोटे असतील तर जाहीर अजित पवारांची त्यांनी माफी मागितली पाहिजे. दोन पैकी एक काहीतरी करा. दुतोंडी गांडुळासारखं वळवळ करू नका सत्तेसाठी. वाटेल ते बोलायचं, वाटेल ते करायचं. जी जी कामं म्हणजे माझा पक्ष तर चोरण्याचा प्रयत्न केलाच. अरे पक्ष चोराल, चिन्ह चोराल, माझी माणसं कशी चोराल? बरं अनेक सभेत मी बोलतोय, मी आज सुद्धा सांगतोय आणि सांगण्याची तशी आवश्यकता नाही. आमची घराण्याची परंपरा आम्ही घेऊन पुढे चाललेलो आहे. ठाकरे आमची घराण्याची परंपरा आहे आणि मी अभिमानाने माझ्या वडिलांचं नाव घेतो. अरे त्यांना त्यांच्या वडिलांच्या नावाची लाज वाटते तर माझ्या वडिलांचं नाव कशाला लावता? माझ्या वडिलांना लाज वाटेल काय? हे कार्ट बाळासाहेबांना लाज वाटत असेल की हे गद्दार माझं कार्ट. पण पक्ष चोरायचा, चिन्ह चोरायचं, वडील चोरायचे, कामं पण चोरायची. म्हणजे मुंबईमध्ये जर का तुम्ही येऊन बघाल तर आपण होर्डिंग लावलेली आहेत. जशी ही यांनी होर्डिंग लावलेत तशी आपण होर्डिंग लावलेत आणि त्या होर्डिंगवरती आपण केलेली कामं लावलेली आहेत. हल्लीच्या दिवसात मुंबईत किती लोक येऊन गेले तुमच्यापैकी? आलेत कोणी? आलेत का? नसाल तर मुद्दा म्हणून या. मुंबई तुमची आहे, हक्काची आहे, मराठी माणसाची मुंबई आहे. हक्काने या. त्या मुंबईमध्ये जो सागरी महामार्ग केलाय तो आपल्या शिवसेनेने केलेला आहे. शाळांची सुधारणा जशी इकडे केली तशी मुंबईत पण केलेली आहे. पण जी जी कामं आपण केली, हे मेवा भाऊ सांगतात ही कामं आम्ही केली, आमच्या कामाचं श्रेय शिवसेना घेते. म्हटलं नाही हो, आम्ही छोटी छोटी कामं केली. आम्ही कुठे म्हणतोय कैलास पर्वत आम्ही केला? कैलास पर्वत मोदीजींनी केला. आता इकडे संभाजीनगरमध्ये वर्षाला 44 दिवस पाणी येतं, पण मोदीजींनी स्वर्गातून गंगा आणली, त्याचं श्रेय आम्ही नाही घेतलं. घेतलं कधी? मी बोललोय? कारण मोदीजींनी स्वर्गातून गंगा आणली, बाजूला हे कमंडलू घेऊन उभे होते देवेंद्र फडणवीस. मग त्या कमंडलूतलं पाणी थोडं इकडे का नाही शिंपडलं? बरं वर्षातनं 44 दिवस जे काही पाणी येतं ते 44 दिवस पाणी हिंदूंच्या घरात किती दिवस येतं आणि मुसलमानांच्या घरात किती दिवस येतं? आहे काय फरक त्याच्यात? मग कशाला आग लावता आमच्यामध्ये? कारण आग लावली तर पाणी पण नाहीये आग विझवायला. मग कशाला आग लावताय? पण प्रत्येक ठिकाणी जसं त्यांनी मला सांगितलं होतं आणि त्या विकासाच्या कामाचा आढावा अंबरसनी घेतलेला आहे, तसंच मी एक आव्हान देवेंद्र फडणवीसांना दिलेलं आहे. आता गेल्या 2-3 वर्षात लोकसभा असो, विधानसभा असो आणि महापालिका असो, नगर परिषदा असो, मला एक निवडणूक अशी दाखवा की त्या निवडणुकीमध्ये यांनी केलेली कामं सांगितलेत का नुसतं हिंदू मुसलमान वाद लावलेला आहे. आणि एक भाषण असं दाखवा की हिंदू मुसलमान वाद न लावता त्यांनी केलंय, मी त्याने 1 लाख रुपये द्यायला तयार आहे. मी 1 लाख रुपये देतो. कामं काय केली सांगा ना. 2014 पासून तुम्ही इकडे बसलेला आहात, दिल्लीत बसलायत. 14 पासून महाराष्ट्रामध्ये मधली 2.5 वर्ष माझी सोडली तर तुमचीच आहेत सगळी. महापालिका पण तुमच्याकडे, राज्य सरकार तुमच्याकडे, केंद्र सरकार तुमच्याकडे. तरी देखील प्रत्येक वेळेला निवडणुकीमध्ये मुंबईमध्ये बांगलादेशी घुसलेत, महाराष्ट्रामध्ये बांगलादेशी घुसलेत. अहो हे अपयश तुमचं आहे, आमचं नाहीये. अमित शहांचं अपयश आहे, कारण तुम्हाला सीमा सुरक्षित ठेवता येत नाहीयेत म्हणून बांगलादेशी घुसलेत.
आणि मग नुसती भीती दाखवायची. मग 10 वर्षामध्ये किती बांगलादेशी तुम्ही बाहेर काढले? आहे ना सरकार तुमच्याकडे? नशामुक्त नशामुक्त संभाजीनगर बोलताय, त्या साताऱ्यामध्ये एका नशेच्या ड्रग्ज फॅक्टरीवरती धाड टाकली. ती फॅक्टरी कोणाची होती जाहीर का नाही करत? ज्याचा उल्लेख आपल्या सुषमाताईंनी केलेला आहे. पत्रकार परिषद घेऊन ते भांडाफोड केले. कसे करणार तुम्ही नशामुक्त? जर तुमच्या मनस्थातली जर काही गुन्हेगार बसले असतील आणि केवळ सत्तेसाठी तुम्हाला त्यांच्यावरती पांघरून घालावं लागत असेल, तर तुम्ही माझ्या महाराष्ट्राला कसं नशामुक्त करणार? हे माझ्या माता भगिनींनी लक्षात घ्यायला पाहिजे. 1,500 रुपये तुम्हाला देत आहेत, पण नशा सगळीकडे पसरवतायत. 1,500 मध्ये मत तुमचं घेत आहेत, मत नाही घेत, तुमचं आयुष्य घेतात. आयुष्य, तुमच्या आयुष्याची किंमत 1,500 रुपये होऊ शकत नाही. नुसतं पैसा फेको आणि मत विकत घ्यायचे, हे तुमच्या मतांची किंमत नाही, तुमच्या आयुष्याची किंमत आहे. आम्ही पोटतिडकीने करतो. आम्ही तुम्हाला सांगतो वचननामा. हा वचननामा कोणासाठी आहे? आणि वचननामा केव्हा म्हणतात? जे बोलतो ते करतो. म्हणून आम्ही त्याला जाहीरनामा म्हणत नाही. तो शब्द बाळासाहेबांनी बदलायला लावला आणि मला सांगितले की उद्धव लक्षात ठेव, शब्द देताना एकदा नाही 1000 वेळा विचार कर, पण एकदा शब्द गेला तर प्राण गेला तरी 72 पण शब्द खाली पडता कामा नये. आणि तो वारसा घेऊन मी पुढे चाललेलो आहे. तो वारसा घेऊन मी पुढे चाललेलो आहे. मला काय सत्तेची हौस नाही, मला काही पुन्हा काय व्हायचंय अशातला भाग नाहीये. पण माझ्या महाराष्ट्रातली माणसं, माझ्या संभाजीनगर मधली माणसं, मुंबईतली माणसं, नाशिक मधली माणसं, ही सगळी जण यांच्या भूलथापानं बळी पडतायत. आणि महाराष्ट्र नव्हे देश हा अराजकाच्या दिशेने चाललेला आहे. झालं ना, संभाजीनगर कर्जबाजारी केलेलं आहे. मुंबईच्या डोक्यावरती मी अभिमानाने सांगत होतो की मुंबई महानगरपालिकेमध्ये 92,000 कोटीच्या ठेवी आपण करून दाखवल्या होत्या. 92,000 कोटी. आणि राज्य सरकार किंवा केंद्राचा एकही पैसा न घेता तो कोस्टल रोड बनवून दाखवला होता. आज वाट लावली. 70,000 कोटीपर्यंत त्यांनी त्या ठेवी खाली आणल्या आणि त्याच्यावर मुंबईकरांवरती 3 लाख कोटींचा घोटाळा करून देणं करून ठेवलेले. 3 लाख कोटी आणणार कुठून? ज्या दिशेने आपण चाललेलो आहोत आणि यांच्याच हातामध्ये परत हे सरकार किंवा ही महापालिका गेली तर उद्या महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना पगार द्यायला महापालिकेकडे पैसे नसतील. आज सुद्धा जसं मुंबईत केलंय, मला वाटतं संभाजीनगरमध्ये सुद्धा रस्ते खोदून ठेवलेत ना. मग आपण श्वास कसला घेतो विचार करा. धूळ, सिमेंट हे सगळं आपल्या श्वासात आत जाते, फुफ्फुसात जाते. विकास आम्हाला जरूर पाहिजे, पण नियोजनबद्ध विकास पाहिजे. नियोजन शून्य, केवळ कॉन्ट्रॅक्टरचा विकास आणि कॉन्ट्रॅक्टरच्या खिशातनं स्वतःच्या खिशात पैसे घेणारा विकास आम्हाला नकोय. आणि म्हणून एका तळमळीने मी आज तुमच्यासाठी आलेलो आहे. जे करायचंय ते वचननाम्यात मी म्हटलेलं आहे आणि जे केलंय ते तुम्हाला माहिती आहे. कारभार कसा असायला पाहिजे? पारदर्शक. पारदर्शक म्हणजे भाजप सारखा नाही. सगळं खाताना दिसतायत. माहिती एक पेनची जाहिरात होती ना, सबकुछ दिखता है. तसं यांचं सबकुछ दिखता है. सगळे पैसे कसे खातात ते दिसतंय. भ्रष्टाचारानं कसं पाठीशी घालतात ते दिसतंय. गुंडांना कसं पोचतायत ते दिसतंय. पण ही गुंडागर्दी आणि झुंडशाही बंद करण्यासाठी म्हणून हातामध्ये मशाल घेऊन मी तुमच्या सोबत आलेलो आहे. तुमच्या हिम्मत आहे की नाही हातात मशाल घ्यायची? तुम्ही सगळेजण ठरवून मला सांगणार आहात की बस झालं, आजपर्यंत झालं, यांची थोतांड खूप झाली, यांची सोंगडोंग सगळी बंद करतोय आणि आम्ही परत एकदा या संभाजीनगरवरती छत्रपती शिवाजी महाराज आणि शिवसेना प्रमुखांचा अस्सल भगवा आम्ही पुन्हा फडकून दाखवणार आहोत. आहे एवढी हिंमत? बस तुम्ही एवढं काम करा. मी बाकीची जी वचननाम्यातली जी वचनं आहेत ती वचनं पूर्ण करण्याचं वचन मी तुम्हाला देतोय, पण मत द्यायचं वचन हे तुम्ही मला दिलं पाहिजे. तुम्ही एक वचन पूर्ण करा, मी बाकीची वचनं पूर्ण करून दाखवतो. आहे तयारी? देताय मला वचन? आणि उद्या पैसे घेऊन लोक आले तर? पैसे घेऊन लोक आले तर काय काय माता भगिनींना विचारतोय,
पैसे घेऊन मुलांचं आयुष्य उद्ध्वस्त करणार आहात. मग ठरलं 16 तारखेला मला संभाजीनगरवरती आपल्या अस्सल शिवसेनेचा अस्सल भगवा फडकून देण्याची जबाबदारी तुमची. आणि संभाजीनगरवरती भगवा फडकल्यानंतर तुम्ही फडकवल्यानंतर पुढच्या 8 दिवसामध्ये विजयी मेळाव्यासाठी मी इथे पुन्हा आल्याशिवाय राहणार नाही हे वचन तुम्हाला मी देतो आणि तूर्त आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.